पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात एकाच महिलेचं नाव 6 वेळा मतदार यादीमध्ये आढळलंय। 2024 विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 19 वर्षांच्या सुषमा गुप्ता या महिलेचं एकाच मतदारसंघात 6 वेळा नाव पाहायला मिळालंय। यामध्ये त्या महिलेचं एका मतदान केंद्रावर 5 ठिकाणी तर दुसऱ्या मतदान केंद्रावर एका ठिकाणी नाव आढळून आले। यातल्या नालासोपाऱ्यातल्या पत्त्यावर साम टीव्हीने जाऊन शोध घेतला असता काय सत्य समोर आले ते पाहूया। सुषमा गुप्ता या महिलेचा तपास करण्यासाठी साम टीव्हीची टीम जीवदानीचा पाडा आणि जीवदानी चाळ या ठिकाणी पोहोचलेली आहे। या परिसर बघितला असाल तर पूर्ण दाटीवाटीने भरलेला परिसर आहे। एकंदरीत ही जीवदानी मंदिर आणि जीवदानी मंदिराच्या बाजूला बसलेला हा पूर्ण पाडा, या ठिकाणी लोकसंख्या देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे। मावशी, काय सांगाल, एक सुषमा गुप्ता नावाची महिला जी आहे तिचं 5-6 वेळा एक मतदार यादीमध्ये नाव आलंय। ही महिला आहे, ती हिला ओळखता का? नाही मावशी, तुम्ही कधी पाहिलं हिला? या महिलेला पाहिलंय का? इकडे फिरताना वगैरे? नाही। सर्व रहिवासी महिलांकडून सांगण्यात येत आहे की या महिलेला या ठिकाणी पाहण्यात आलेलं नाहीये। मात्र नक्कीच नालासोपारा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाचा घोल झालाय का, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झालाय। राकेश सिंग सह मी मनोज तांबे, साम टीव्ही, विरार। या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। 6 वेळा फॉर्म भरला, कार्ड येत नाही ह्यासाठी गैरसमज होईल आणि अशा पद्धतीने त्यांचं नाव जे आहे ते 6 वेळा नोंदवलं गेलेलं आहे। आता ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या ह्याची पडताळणी केलेली आहे आणि विहित पद्धतीने फॉर्म 7 जो असतो नाव वगळण्याचा, तो त्यांच्याकडून भरून घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई आम्ही करत आहोत। बाकीची जी नावं आहेत 5, ती नावं रद्द करण्याची किंवा वगळण्याची जी कारवाई आहे ती कारवाई संबंधित जे मतदार नोंदणी अधिकारी आहेत ते करत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।